नमस्कार मैत्रिणी, अंत किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मी तुम्हाला छान अशी रेसिपी दाखवणार आहे। तर हे नाशिक भागामध्ये अशी रेसिपी बनवल्या जाते। तर बघा, मी हिरव्या मिरच्या आणि लसूण भाजून घेतलेला आहे। तर हिरव्या मिरच्या 10 बारा आहेत आणि लसूण पाकळ्या पण 10 बारा आहेत। तर हिरव्या मिरच्या आणि लसूण भाजून घेतलेला आहे। तर हे काढून घेणार आहे। तर मी मेथीची भाजी जी आहे ती पातळ करणार आहे। तर मी शेंगदाणे पण छान असे भाजून घेतलेले आहेत आणि हलक्या हलक्या हाताने साल काढून घेतलेले आहे। तर त्याचबरोबर इथं मेथी नीट करून घेतलेली आहे। तर मेथी अशी नीट करून स्वच्छ धुवून तर 2 पळ्या तेल टाकलेलं आहे। तर तेलामध्ये मी आता मोहरी टाकणार आहे। मोहरी छान तडतडली तर मी आता मोहरी छान तडतडूपर्यंत मी हे मिक्सर वाटं काढून घेणार आहे। लसूण आणि हिरवी मिरची आणि शेंगदाणे भाजलेले। तर आपल्याला ह्याला पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे। तर त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। तर मोहरी छान अशी तडतडलेली आहे। तर त्याच्यात जिरे घालते। हे नाशिक भागामध्ये छान अशा पातळ भाज्या बनवल्या जातात आणि खायला पण खूपच टेस्टी लागतात। तर बघा, घरोघरी भाजी जी आहे, कुठलीही भाजी असेल तर पातळ भाजी बनवल्या जाते। तर मी तुम्हाला पालेभाज्या त्यांनी कधी सुक्या करून खात नाही, ही त्यांच्या इकडे एक पद्धत आहे। त्याचबरोबर आता मेथी घातलेली आहे। तर हळद घालते, अर्धा चमचा हळद, आणि हे छान असं मिक्स करून घ्या। आता हे छान मिक्स झालेले आहे। तर बघा, मी अशी पेस्ट करून घेतलेली आहे। तर आता ही भाजी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे। तर ह्याच्यामध्ये मी ही पेस्ट जी करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। मिरची भाजली, शेंगदाणे भाजले आणि लसूण भाजले की आपल्याला तेलामध्ये टाकायची गरज नाही। तर ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं। परत मिक्स झालं की ह्याला ना थोडं गरम पाणी घालायचं। मी मिक्सरच्या भांड्यामध्येच गरम पाणी घेतलेलं आहे। तर गरम पाणी घालते आणि ह्याला छान असं परत मिक्स करून घ्यायचं। तर ही भाजी खायला एकदम एवढी छान लागते, तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत जरी खाल्ली तरी खूपच टेस्टी लागते। तिकडं प्रत्येक घरी अशा भाज्या बनवल्या जातात आणि खायला पण चुरून भाज्या खातात तिकडल्या, अशा आपल्यानी लावून भाज्या खात नाहीत। तर बघा, त्यांची खूपच सोपी पद्धत आहे। आम्ही नाशिकमध्ये गेलो होतो, तर ताईने आम्हाला घरी अशी भाजी केली होती। तर मी गरम पाणी टाकलेलं आहे इथं। तर गरम पाणी अजून थोडंसं घालते। हे बघा, तो गरम पाणी घातलेलं आहे। तर आता ह्याला छान अशी उकळी फुटूपर्यंत आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे। तर आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। करायला पण तेवढीच सोपी आहे आणि खायला पण तितकीच टेस्टी आहे, एकदम चवीची। तर आता याला छान असं शिजवून घेऊ आपण भाजीला। तर बघा, अशी छान अशी उकळी फुटलेली आहे आणि अजून परत आपल्याला 2 मिनटं ह्याला शिजवून घ्यायचं आहे। तर मेथीच्या भाजीला जे आहे ते आपल्याला लई वेळ शिजवून घ्यायची गरज नसते आणि आपण मिरच्या पण भाजून घेतलेल्या आहेत, शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत आणि लसूण पण तेल टाकून भाजून घेतलेलं आहे। तर त्यामुळे आपल्याला जास्त वेळ गरज लागत नाही। आपल्याला 2 मिनटं अजून छान शिजू द्यायची। भाजी छान शिजली की मग भाजीला जे आहे ते खूप छान चव लागते। तर त्यासाठी आपल्याला, तर बघा,
भाजी अशी छान शिजलेली आहे. तर भाजी माझी करून तयार आहे. तर भाजीचा गॅस जे आहे ती बंद करून घेऊ. तर मी छान असे रेसिपी दाखवलेले आहे तुम्हाला नाशिक भागातल्या पद्धतीने. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.